न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाचे झालेले निकृष्ट काम आणि गेल्या 6 ते 7 वर्षापासून रखडलेला उड्डाणपुलाचा प्रश्न सायन दैनिक, सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC न्यूजने लावून धरला। न्यू तापडिया नगर उड्डाणपूल अप्रोच रोडच्या निकृष्ट कामाच्या विरोधात आज शिवसैनिकांनी आंदोलन करत लोकहिताच्या प्रश्नाला वाचा फोडली। यावेळी मोठ्या संख्येत रेल्वे पोलिसांची उपस्थिती होती। इथले आमदार करतात तरी काय आणि उड्डाणपुलाकडे लक्ष आहे की नाही, इथल्या नागरिकांचा संतप्त सवाल आमदार या लोकांना आहे। आमदारांचं या न्यू तापडिया नगर या भागाकडे म्हणा किंवा उड्डाणपुलाकडे लक्षच नाहीये। बघा, इथे ज्या पुलाला अक्षरशः भेगा पडलेल्या आहेत आणि याचा काम संत गतीने होत असल्यापेक्षा काम पेंडिंग पडलेलं आहे। किती मोठ्या मोठ्या भेगा इथे पडलेल्या आहे। आणखी किती दिवस नागरिकांना हा त्रास सहन करावा लागेल, किती आमदारकीचे टर्म इथे येतील आणि जातील, पण हा पुलाचं काम कधी सुरू होईल भविष्यात की नाही होईल माहिती नाही। बंद करा, भ्रष्टाचार बंद करा, बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा। जय भवानी, जय शिवाजी। बंद करा, भ्रष्टाचार बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा, बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार मागून घ्या ना सगळं, बंद करा, अनुराग भाई। गेल्या 6-7 वर्षापासून अतिशय संथ गतीने होत असलेल्या न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाचे काम थंडावलेले आहे। त्यामुळे हजारो नागरिकांना त्याचा रोजचा फटका बसत आहे। या मार्गावर केवळ 2 व्हीलर चालत आहे, तर 4 व्हीलरसाठी अकोट फाईल मार्गे यावे लागत आहे। त्यात अकोट फाईल उड्डाणपुलावरील रोजचे ट्रॅफिक जॅम अडचणीचे ठरले आहे। RRC न्यूज व सिटी न्यूज सुपरफास्टने नुकतेच न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाच्या अप्रोच रोडचे ग्राउंड रिपोर्टिंग केले। यात अप्रोच रोडवर 10-10 फुटाच्या भेगा पडल्या असून तो वापरण्यापूर्वीच ढासळतो की काय असा प्रश्न उपस्थित केला गेला। दरम्यान या कामात झालेल्या भ्रष्टाचारास कोण जबाबदार व कोणाचे हात ओले झाले असा प्रश्न करत शिवसेनेने गोपाल दातकर, राहुल कराळे, शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात आज तीव्र आंदोलन केले। या आंदोलकांचा अटकाव करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। न्यू तापडिया नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होण्यापूर्वीच त्याच्या अप्रोच रोडला 10 ते 20 फुटापर्यंतच्या खोल भेगा पडल्याने खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे या रस्त्याचा अजून वापरही सुरू झालेला नाही, तरीही त्याला मोठ्या भेगा पडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळे न्यू तापडिया नगरच्या लोकांना त्रास होत असल्याचा आरोप शिवसेना नेते गोपाल दातकर यांनी केला आहे। सातव चौक ते न्यू तापडिया नगर या रस्त्यावरती जे रेल्वे क्रॉसिंग आहे त्याच्यावरून जे उड्डाणपुलाचं काम चालू आहे ते काम पूर्ण होण्याच्याच पहिले तो रस्ता पूल नादुरुस्त झालेला आहे। क्रॅकच गेले नाहीत तर जवळपास 10-12 फुटाचा क्रॅक असा खोल पडलेला आहे। इतकं निकृष्ट दर्जाचं काम या पुलाचं चालू आहे आणि मोठा गाजावाजा करून भारतीय जनता पक्षाचे लोक सांगतात की आम्ही मोठा विकास या जिल्ह्यात करून राहिलो, परंतु पूर्ण भ्रष्टाचार या कामात चालू आहे। या जिल्ह्यातला आपला जो उड्डाणपूल झाला होता त्या उड्डाणपुलाचं जर पाहिलं तर सुरू झाल्यानंतर 1 महिन्याच्या आतच तो उड्डाणपूल कोसळला होता। जो अंडरपास तयार केला त्या अंडरपासमध्ये नेहमी पाणीच असते, म्हणजे फक्त जे कामं होतात या कामात आम्हाला मलिदा कसा भेटेल याच्यावरच या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष असते, परंतु सर्वसामान्य लोकांना काय त्रास होतो। गेल्या अनेक वर्षापासून हा पूल थांबलेला, या पुलाचं काम थांबलेलं आहे। त्यामुळे जेव्हा रेल्वे येते जेव्हा गेट बंद होते तर या न्यू तापडिया नगरमधल्या लोकांना जेव्हा शहरात यायचं काम पडते तेव्हा काय त्रास होतं हे त्याच लोकांना माहीत आहे। म्हणून हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे। जे काम निकृष्ट दर्जाचं आहे पुन्हा ते काढून परत ते काम झालं पाहिजे, यासाठी जिल्हा शिवसेना आणि शहर शिवसेनेच्या वतीनं हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा, बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा, भ्रष्टाचार बंद करा, बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा।